भिवंडीत मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली आहे। भिवंडीतील गंगाराम वाडीमधील कोहिनूर अपार्टमेंट ही 4 मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे। ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येते आहे। एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू आहे। भिवंडीतली ही दृश्य आपण पाहतोय। काल उशिरा भिवंडीत 4 मजली इमारत कोसळल्याची घटना घडलेली आहे आणि या इमारतीखाली 5 ते 6 जण दबले गेल्याची देखील अपडेट समोर येते। त्यांचं बचाव कार्य सुरू आहे। तुम्ही पाहू शकता काल रात्री ही घटना घडली आणि आज सकाळपर्यंत हे बचाव कार्य सुरूच आहे। या दरम्यान 5 ते 6 जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर येते। त्यांचं बचाव कार्य सुरू आहे। तर अतिशय धक्कादायक ही दृश्य आपण पाहू शकतो। भिवंडीतली ही दृश्य आहे। मध्यरात्री भीषण दुर्घटना या ठिकाणी घडली आहे। भिवंडीतील गंगाराम वाडीमधील कोहिनूर अपार्टमेंटमध्ये ही 4 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली आहे। ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती वर्तवली जाते आहे। साहेब, पहिले तर आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून मी भिवंडी शहराला एक मेसेज देऊ इच्छितो की भिवंडी शहरात C1 खूप अशा बिल्डिंगी आहेत धोकादायक। त्यांनी पहिला ह्या खाली कराव्या, नाहीतर आपल्या जीवाला धोका होईल। तर हा मेसेज मी भिवंडी शहराला आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो। आत्ता जी इथे जी घटना घडली, जे 5-6 लोक, जसा जी आमदार साहेबांनी सांगितलं का 5-7 लोक इथे आतमध्ये आहेत, त्यांना आपण काढण्याचा प्रयत्न करूया। आमच्या महानगरपालिकेच्या साऱ्या टीम लागलेले आहेत। आपणही इथे आहोत। आपल्याला अर्ध्या तासात काय ते रिझल्ट मिळेल। पालिका प्रशासन तुम्ही म्हणताय की लोकांनी बाहेर निघावं, परंतु पालिका प्रशासन काय करणार? काढत का नाही त्या लोकांना? नाही, ही बिल्डिंग कंप्लीट खाली होती। ह्याच्यात काही रिपेअरिंगचं काम चालू होतं। बरेचशा नाही आम्ही बाहेर काढलं जात नाहीये। आजही आपल्या माध्यमातून मी लोकांना सांगू इच्छितो की बऱ्याचशा आम्ही लोकांचे नल कनेक्शन, लाईट बिल कट्स केलेले आहेत, तरीही लोक निघत नाही आहेत।